हाय, मी पूजा. संध्याकाळ म्हणजे मनाला विश्रांती देण्याचा वेळ, नाही का हो? दिवसभराच्या गडबडीनंतर स्वतःशी भेटण्याचा तो क्षण. ते कसं म्हणजे थोडीशी शांतता आणि गरमागरम वाफाळलेला तो चहा आणि देव्हाऱ्यावर लावलेला दिवा. त्याचबरोबर हलका हलका सुगंध देणारा तो अगरबत्तीचा सुवास. हा 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 हा. संध्याकाळ कसं परिपूर्ण झाल्यासारखं वाटते बघा. मग त्यानंतर मी संध्याकाळच्या कामाची सुरुवात करते, ती ही दुपारची भांडी जी घासून ठेवलेली असते तिला मी व्यवस्थित ट्रॉलीमध्ये ठेवून देते आणि त्यानंतर दुधावरची मलाई काढून घेते आणि उरलेलं दूध छोट्या भांड्यात काढून घेते. तर म्हटलं ते मलाईचं भांडं भरलेलं होतं, तर त्याच्यामध्ये 1 चमचा दही मिक्स करून बाजूला ठेवून देते रात्रभर, म्हणजे सकाळी त्याची लोणी काढायला ती सोपी जाते. आज म्हटलं गावाकडून आणलेल्या वांग्याची भाजी करावी. मग त्यासाठी पातेल्यात तेल घेऊन जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्त्याची फोडणी टाकून द्यायची आणि त्यानंतर कांदा टाकून तो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि त्यानंतर ते चिरलेली वांगी टाकून मिक्स करून घ्यायची आणि घरात असलेला मसाला म्हणजेच मी टाकली आहे त्याच्यामध्ये कोल्हापुरी लाल तिखट मसाला, शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि गोडा मसाला आणि थोडीशी साखर आणि गरम पाणी टाकून मिक्स करून ते छान शिजवत ठेवून द्यायचं. मस्त होते भाजी आणि ती चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर सगळ्याबरोबरच छान लागते ती भाजी. तर मी ह्यांचं काय करू, ह्या पोरांचं सांगा. मी संध्याकाळचं स्वयंपाक करायला आले ना की हे ओट्यावरती चढून बसतात आणि मला फार भीती वाटते ह्याची. असो, चालायचंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय.